जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळविण्यात अन्य घटकासोबतच मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे। मात्र या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्याची चर्चा सध्या उडत आहे। सुरू झाले कुजबूज 6व्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळणार, लाडक्या बहिणींनी घेतला त्या संभाव्य अटी व शर्तीचा धसका। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूयात लाडकी बहीण योजना आता या महिलांचे पैसे होणार बंद, संभाव्य अटी व शर्तीचा महिलांनी घेतला आहे धसका। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मित्रांनो, वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ। तर बघू शकता लोकमत वृत्तपत्राची ही माहिती आहे। लाडक्या बहिणीने घेतला त्या संभाव्य अटी व शर्तीचा धसका, 5 हप्ते मिळाले, पुढे काय, संपूर्ण माहिती बघूयात। मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे 5 हप्ते 7,500 रुपये खात्यात जमा झाले। जुलै व ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता। त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील काही दिवसाचाच हप्ता फरकाने महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। दरम्यान आचारसंहिता लागू होण्याअगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीलाच खात्यात जमा केले आहेत। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर योजनेचे पैसे 1,500 वरून 2,100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते। महायुतीला या गोष्टीचा दणदणीत विजयासाठी फायदा मिळालेला आहे। आता या अटी व शर्तीची चर्चा सुरू आहे। कोणत्या आहेत त्या अटी व शर्ती बघूयात। लाभार्थी महिलाचा पती आयकर भरतो का? कुटुंबातील 4 चाकी वाहन आहे का? एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा, परित्यक्ता, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला आहे का? अन्य निकष तपासून लाडक्या बहिणीच्या यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे। प्रकाराचे निकष तर जिल्हा लाभार्थी महिलांच्या संख्या कमी होऊ शकते, असे यामार्फत सांगण्यात आलेले आहे। जानेवारी काही जुलै भाऊबीज असं इथं महिलांना चर्चाला उधाण येत आहे। कारण आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। या मुलाखतीप्रसंगी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भूमिका मांडल्याने महिलांमध्ये चर्चा केंद्रस्थानी आहे। त्यात आमदार मुनगंटीवार म्हणाले, आम्ही 100% आश्वासन पूर्ण करू। महिलांना दिली जाणारी रक्कम 1,500 रुपयावरून 2,100 रुपये अशी वाढवली नाही तर आमची प्रतिमा खराब होईल। महायुती जाहीरनामा समितीचे अध्यक्ष या नात्याने जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळून देणार नाही। सरकारने प्रत्येक पात्र महिलांना 2,100 रुपये देण्याची क्षमता आहे। जानेवारी किंवा जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल। गतवर्षी भाऊबीजेच्या दिवशी योजना लागू झाली, त्यामुळे पुढील वर्षी भाऊबीज ही रक्कम वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितलेत। यामुळे महिलांमध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे हप्ते कधीपासून मिळणार आणि मिळणार तर 1,500 मिळणार की 2,100 मिळणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे। भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।